नमस्कार. गोडी शिक्षणाची या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी अर्चना तुमचं खूप खूप स्वागत करते. आज आपण शालेय गणिताच्या विषयामध्ये खूप महत्त्वाचा घटक असतो आणि त्या घटकावरती बरेचसे इतर टॉपिक्स अवलंबून असतात. तो घटक म्हणजे टक्केवारी काढणे. तर ती टक्केवारी कशा पद्धतीने काढायची हे आज आपण पाहणार आहोत. कारण शेकडेवारी असेल, नफा तोटा असेल किंवा सरळ व्याज, गुणोत्तर प्रमाण, चक्रवाढ व्याज असेल, असे बरेचसे घटक या टॉपिकवरती अवलंबून असतात. त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. तुम्हाला याच्यावरच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतील. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. टक्केवारी काढत असताना आपण अगदी सोप्याकडून जाऊया. पहिल्यांदा आपण एखादी संख्या दिली असेल, 100च्या पटीमधील संख्या आहेत सर्व. संख्या 100च्या पटीतील आहेत आणि त्याचे 10% कशा पद्धतीने काढायचं. संख्येच्या 10% काढत असताना बघा, त्या संख्येमध्ये एक घर आपण कट करायचं म्हणजे त्याचे 10% होतात. आता इथे 4000 ही संख्या आहे. 4000चे 10% म्हणजे किती? म्हणजे आपण गणित लिहित असताना असं लिहितो, 4000 चे 10%. 4000चे 10%, 10% म्हणजे आपण असं लिहिणार 100, शून्याला शून्य गेले, शून्याला शून्य गेले, म्हणजे 40 आणि 10. 40 आणि 10चा काय करावा लागेल? गुणाकार करावा लागेल. 4000चे 10% काढायचे. 10% काढत असताना आपण डायरेक्ट टक्केवारीच्या गुणाकार रूपात सुद्धा काढू शकतो. परंतु इथे एक ट्रिक्स आहे, ती म्हणजे जर 10% काढायचं असेल तर एक शून्य आपण काय करायचं? कट करायचा त्यातला. म्हणजे एक घर आपण 400, म्हणजे 4000चे 400 10% म्हणजे किती येणार? 400. इथं आता 3000 आहेत. 3000चे 10% म्हणजे यातील एक शून्य कट होणार, कारण एक उत्तर किती येणार? 300. इथे सुद्धा तेच उत्तर आहे, दोन्ही ठिकाणी शून्य आहे. एक शून्य कट होणार, किती आलं उत्तर? 30. त्याच्यानंतर 10%, याचे 10% म्हणजे याच्यातील एक शून्य, समजा 25% म्हणजे किती? 500 येणार. याचे उत्तर किती येणार? 500. त्यानंतर दिलेल्या संख्येचा 1% कसा काढायचा ना, आपण संख्येची 2 घरं आपण पाठीमागे जायचं. आता इथं 400 ही संख्या आहे. 400ची 2 घरं पाठीमागे म्हणजे 1 आणि 2, म्हणजे पॉईंट तुम्हाला इथे येणार. म्हणजे किती? 1 गेलं आणि 2 घर गेलं, म्हणजे पॉईंट किती येणार? म्हणजे 400चे 1% म्हणजे किती झाले? 4. इथं 2 घरं बघा, हा एक आणि इथं 2, इथं पॉईंट येणार, म्हणजे काय येणार? 1%. 20चे 1% म्हणजे किती येणार? 0.20. कारण दिलेल्या संख्येच्या 2 घरं आपण पाठीमागे जायचं. मग आता बघा, इथं 20 ही संख्या आहे, इथे 1 आणि इथं 2, म्हणजे पॉईंट इथे येणार. म्हणजे आपण लिहित असताना 0.20 म्हणजेच किती येतो? 0.20. 0.20 हे याचे 20चे 1% झालं. किंवा आता या ठिकाणी बघा, ही संख्या आहे 300चे 1%. आता 300चे 1% म्हणजे जेव्हा आपण 1% काढत असतो तेव्हा संख्येची 2 घरं आपण पाठीमागे जायचं. 1 आणि 2 म्हणजे तुमचा पॉईंट इथं असणार आहे, म्हणजे 3.00. 3.00 म्हणजेच किती? 3. किती म्हणजेच किती? 3. 300चे 1% म्हणजे किती येणार आहे? 3. त्यानंतर 75चा 1% म्हणजे किती येणार? 1 आणि 2 म्हणजे 0.75. बघा, किती घरं आपल्याला पाठीमागे जायचं आहे? 2 घरं, म्हणजे 1 आणि 2, म्हणजे 75चे 1% म्हणजे 0. किती येणार? 75. या 2 कन्सेप्ट महत्त्वाच्या आहेत टक्केवारीमध्ये. संख्येचे 10% आणि 1% जर आपल्याला काढता आला तर कुठलीही संख्या असू दे, त्याच्यावरची आपल्याला टक्केवारीची गणितं चांगल्या पद्धतीने सोडवता येईल. संख्येच्या एकक स्थानी शून्य असेल तर बघा, इथं आणि इथं शून्य आहे. जर शून्य असेल तर हे दोन्ही शून्य घ्यायचे नाहीत, फक्त ह्या 2 संख्या घ्यायच्या. त्या 2 संख्यांचा काय करायचा? गुणाकार करायचा. 3 त्रिक यांचा काय करायचा? गुणाकार. 2 आणि 2 4. त्यानंतर या शून्य घ्यायचे नाहीत, या 2 संख्यांचा काय करायचा? गुणाकार. 7 35, म्हणजे 70चे 50% म्हणजे 35. त्याच्यानंतर 20चे 20% म्हणजे किती झाले? 4. 30चे 30% म्हणजे 9. अशा पद्धतीनं जर दोन्ही ठिकाणी शून्य असेल तर आपण या दिलेल्या संख्यांचा डायरेक्ट गुणाकार करायचा. इथं बघा, मी तुम्हाला इथं 3 गणिते दिलेली आहेत. सायला बघा कशा पद्धतीने सोडवायचं. 1000चे 10% आपल्याला माहित आहे. 10% म्हणजे एक घर पाठीमागे जातो आपण. 1000चे 10% म्हणजे डायरेक्ट आपण उत्तर काढू शकतो. 1000चे 10% म्हणजे किती येणार? 100. बघा, या ठिकाणी इथं मी पॉईंट दिला तर किती राहतात? 100. म्हणजे उत्तर किती येणार तुमचं? 100. त्यानंतर 40चे 51% किती काढायचे? बघा, अतिशय आपण शॉर्ट स्टिक्सने ट्रिकच्या सहाय्याने आपण हे उत्तर काढू शकतो. 40चे 51%, पण आपल्याला माहित आहे याची आपण थोडाशी करू शकतो. 50 अधिक 1, याचे 50% म्हणजे किती आपण माहित आहे? 40 वार आहेत. 40चे 50% किती असणार आहे? 20. 40चे 50% म्हणजे 40चा अर्धा भाग किती असणार आहे? 20. आणि हा 40चा 1% म्हणजे किती घरं जाणार? 2 घरं पाठीमागं. 40चा 1% म्हणजे 0.40. 0.40. आता या दोघांची व्हॅल्यू
50% म्हणजे 50 अधिक 1 म्हणजेच 51, 50% 40चे 50% म्हणजे 20 आणि 40चा 1% म्हणजे 0.40 म्हणजे 51, 50 अधिक 51 म्हणजे टक्केवारींची आपण बेरीज केली ती आली 20.40 म्हणजे 20.4. 50 वजा 50मधून किती 4 गेल्यावर 46 उरतात. 50मधून किती वजा गेल्यानंतर 46 उरतात. 50मधून 4 गेल्यानंतर 46. हां, मग आता 450चे 50% म्हणजे 450चे निम्मे किती असणार आहे 225. किती असणार आहे 225. करत असताना मी असं सुद्धा लिहू शकते 46% म्हणजेच 50मधून 4 वजा केल्यानंतर 46 येतं. आता आपल्याला माहिती आहे 450चे 50% 50 म्हणजे 450चे 50% म्हणजे अर्धा. 450चे अर्धे किती येणार आहे 225. आणि याचे 1% आपल्याला काढलं तर 2 घरं पाठीमागे जाणार. 1% किती येणार आहे 4.5. 1% किती येणार आहे 4.5. आणि आपल्याला 4% काढायचं म्हणून गुणिले 4 द्या आपण. 450चे 50% म्हणजे 225 वजा याचे 4%. याचे 4% म्हणजे 1% म्हणजे 4.5 असणार आहे. म्हणजे 4% काढायचे असेल तर मी याला 4ने गुणल्यानंतर उत्तर येते 18 येणार आहे. आणि याच्यातून ही संख्या काय करायची वजाबाकी करायची. याचे 4% म्हणजे किती येणार आहे 18 आणि याचे 50% म्हणजे 225. याचा काय करावं लागेल आपल्याला वजाबाकी 225 वजा काय करावं लागेल 18. उत्तर येणार आहे 207. अशा पद्धतीनं 1% म्हणजे किती. त्यानंतर 40चे 10% म्हणजे किती. 40चे 100% म्हणजे किती. 40चे 100% म्हणजे किती येणार आहे 40चे 100% म्हणजे 40च येणार आहे. 2 घरं पुढं म्हणजे 0. किती येणार आहे 40. 40चा 1% म्हणजे 2 घरं आहे. आपण पाठीमागं जायचं म्हणजे किती येणार इथं पॉईंट येणार. पॉईंट कुठे येणार इथं. म्हणजे आपण पॉईंटच्या पुढे 0 देतो. संख्या नसेल तर म्हणजे किती येणार 0.40. त्यानंतर 40चे 10% म्हणजे 1 घर पुढे जाणार आहे. म्हणजे किती येणार 40चे 10% म्हणजे 4 किंवा या दोन्हीचा गुणाकार 4 1 4चे 20% किती आपल्याला माहित आहे. या दोन्हीचा गुणाकार 3 दुनी 6. 3 दुनी 6. अजून एक गणित घेतलेलं आहे बघा. एचा पगार हा बी पेक्षा 50% जास्त आहे तर बीचा पगार ए पेक्षा किती टक्क्याने कमी आहे. अशा तुम्हाला कंपॅरिझनवरचे प्रश्न असतात टक्केवारी. याचे टक्के जास्त आहेत मग याच्यापेक्षा त्याचे टक्के कितीने कमी असेल किंवा याला याच्यापेक्षा एवढे टक्के मार्क्स जास्त आहेत तर किती टक्केने मार्क्स याला कमी आहेत. असे सुद्धा उलटे प्रश्न विचारले जातात. एक साधा सोपा प्रश्न मी घेतलेला आहे बघा. एचा पगार हा बी पेक्षा 50% जास्त आहे तर बीचा पगार ए पेक्षा किती टक्केने. दोघांचे पगार माहीत नाहीत. आपण एक कॉमन संख्या घेऊया. एचा पगार समजा एचा पगार हा बी पेक्षा 50% जास्त आहे म्हणजे बीचा पगार काय असणार आहे कमी आहे. बी पेक्षा 50% जास्त आहे म्हणजे बी पेक्षा एचा पगार काय असणार आहे जास्त आहे. मग मी समजा बीचा पगार 100 मांडला. बीचा पगार 100 असेल 100 रुपये असेल बीचा पगार. एचा किती असणार आहे एचा किती 50% जास्त आहे. म्हणजे समजा याचा पगार 100 असेल तर याचा पगार किती असणार आहे याचा 150 असणार आहे. तर बीचा पगार हा ए पेक्षा किती टक्केने कमी आहे. तुम्हाला लेस पर्सेंट विचारले किती टक्केने कमी आहे. जेव्हा आपण फरक विचारतो कंपॅरिझन करतो तेव्हा आपण काय करतो दोघांमधील फरक किती असणार आहे म्हणजेच काय करतो आपण भागिले 100 आणि एकूण किती आहे एकूण पगार याचा किती आहे 150 आणि त्या दोघांमधील पगारातील फरक गुणिले काय करतो आपल्याला टक्केवारी काढायची म्हणजे 100. आता किती आले म्हणजे 50 भागिले 150 गुणिले काय करणार आपण 100 आहे. या शून्याला शून्य गेले किती राहिले 500 भागिले 15 की 15 15 त्रिक 45 15 त्रिक 45 तर 15 त्रिक 45 आले. परत 15 त्रिक 45 पॉईंट परत बघा 33.1/3. अशा पद्धतीनं पर्सेंट काय ना 33.1/3% काय केलं आपण ज्याचा पगार याच्यापेक्षा जास्त आहे. जर समजा बीचा पगार 100 असेल तर एचा पगार 150 रुपये असणार आहे. आणि आपल्याला कमी पर्सेंट याच्या ज्यावेळेस आपण तुलना करतो तेव्हा आपण त्या तुलनेचा फरक घ्या. आणि एकूण पगार किती आहे याचा 150 म्हणजे किती आले याचा का आपण गुणाकार केला. आपल्याला टक्केवारी काढायची आहे. उत्तर येणार आहे 33.1/3%. किती येणार आहे 33.1/3%. उत्तर किती येणार आहे 33.1/3%. घटक अशा पद्धतीनं आपण टक्केवारी हा टॉपिक पाहिलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.